नमस्कार, मी वैद्य सत्यव्रत नानल मुंबईहून सामनातर्फे सुरू असलेल्या आहार, आरोग्य आणि आयुर्वेद या मालिकेतील आजच्या म्हणजे 33व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या भागात मी ज्या पदार्थाचं किंवा ज्या गोष्टीचं माहिती देणार आहे ती म्हणजे दुर्वा। गणपती आले की त्या वेळेला सगळ्यांनाच दुर्वांची आठवण नक्की होते, परंतु घरामध्ये जे देवघर असतं त्या देवघरासाठी जी आपण पुडी मागवतो, फुलांची पुडी, त्या फुलांच्या पुडीमध्ये फुलांबरोबरच गणपतीला वाहायला रोज दुर्वा येत असतात आणि आपण त्या वाहत असतो, हे मात्र आपण नेहमी विसरतो। आपल्या घरामध्ये एक उत्तम प्रतीचं औषध हे कसं संस्कृतीमध्ये बसवून दिलं आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। अशा दुर्वेचे वेगवेगळे उपयोग काय आहेत ते आपण आज बघूया। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दुर्वा म्हटलं की आयुर्वेदामध्ये त्याचा थंडावा हा प्रकार अतिशय महत्त्वाचा आणि त्या अनुषंगानेच त्याचे वेगवेगळे उपयोग केले जातात। ज्या लोकांना नाकातून रक्त येण्याची सवय असते, गुळाणा फुटणे असं म्हणतात, त्या लोकांनी, त्या मुलांनी, लहान मुलांनी किंवा मोठ्या माणसांनी सुद्धा नियमितपणे नाकामध्ये रक्त येण्याची वाट न बघता 3-3 थेंब दुर्वांचा ताजा रस हा जर रोज एक वेळ टाकायला सुरुवात केली तर अतिशय चांगला फायदा होतो आणि नाकातून रक्तस्राव होणं किंवा गुळाणा फुटणं ही सवय मोडायला फायदा होतो। याचबरोबर जेव्हा नाकातून रक्त येतं अशा वेळेला बर्फानी नाक थंड शेक देणं आणि त्याचबरोबर कांदा हाताने फोडून जसा खाल्ला जातो तसा फोडून त्याचा वास घेणं यांनी सुद्धा होत असलेला रक्तस्राव थांबतो। बरेच वेळेला याच्यामध्ये रक्तपित्त नावाचा एक आयुर्वेदाने सांगितलेला रोग आहे, ज्याच्यामध्ये पित्ताची उष्णता शरीरामध्ये वाढल्यामुळे जेव्हा हा रोग होत असतो त्यावेळेला नाकातून असं वारंवार रक्त येत असेल तर 1-1.5 मिनिटानंतर ते आपोआप थांबतं, पण हे थांबण्याची वाट 1-1.5 मिनिटापर्यंत किंवा 2 मिनिटं 2.5 मिनिटापर्यंतच आपण बघू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही। तेवढ्यामध्ये शरीरातून रक्त बाहेर पडून पुन्हा नाकातून ते येणं थांबतं। इतर वेळेला मात्र हे थांबत नाही, म्हणून पटकन दुर्वांचा रस किंवा इतर गोष्टी घालून कांद्याचा वास घेऊन तो रक्तपुरवठा जो रक्तस्राव होत असतो तो थांबवायला पाहिजे। आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने यामध्ये जर रक्तपित्तासारखे रोग याच्यामागे कारणीभूत असतील, ज्याच्यामध्ये पित्ताची उष्णता वाढून ती अतिरिक्त उष्णता शरीराच्या बाहेर टाकण्याचे प्रकार होत असतील तर त्याची चिकित्सा काय करायला पाहिजे, त्या रक्तपित्ताची, हे समजून घेणं जास्त गरजेचं। इतर उपाय तर मी तुम्हाला सांगितलेच आहेत। त्याच्याच नंतर वेगवेगळ्या तापांमध्ये शरीरामध्ये रक्ताचे वेगवेगळे घटक हे कमी होताना आजकालच्या पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्समध्ये अनेक वेळेला आपण ऐकतो, बघतो। त्यामध्येच जे नवीन तापांचे प्रकार आहेत, ज्यांचे नवीन नावं आहेत, आयुर्वेदाच्या नावांपेक्षा वेगळी म्हणून नवीन रोग एवढंच फक्त त्याचं महत्त्व। आयुर्वेदानुसार त्या रोगांचा निदानाची बाजू ही आयुर्वेद करू शकतो, पण ज्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी जशा डेंग्यूमध्ये प्लेटलेट काउंट कमी होणं किंवा हिमोग्लोबिन कमी होणं, ताप आल्यानंतर डिहायड्रेशनमुळे शरीरामधले रक्तातले घटक यांची कमजोरी दिसणं, अशा वेळेला इंटरनल ब्लिडिंग होऊ नये म्हणून जर कुठली गोष्ट उत्तम काम करत असेल तर ती म्हणजे दुर्वा, की शरीरांतर्गत शरीराच्या आतमध्ये कुठेही प्लेटलेट सारखा घटक कमी झाल्यामुळे जेव्हा अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो तिथे किंवा इतरही अवस्थांमध्ये ताप नसताना सुद्धा जर आतमध्ये कुठे रक्तस्राव होत असेल तर तो थांबण्यासाठी म्हणून सुद्धा दुर्वांचा वापर आपण करू शकतो। तो करायची पद्धत कशी, तर ताजा दुर्वांचा रस काढायचा, त्याच्यामध्ये कोथिंबिरीचाही रस काढायचा, साधारण 20 ते 30 ml म्हणजे 4 ते 6 चमचे दुर्वांचा रस, त्याच्यामध्ये 4 चमच्यापर्यंत कोथिंबिरीचा रस, धणे, जिरं आणि साखर, खडी साखर शक्यतो घ्यावी, साधी साखर घेऊ नये, हे मिश्रण एकत्र करून रुग्णाला प्यायला द्यावं किंवा ज्यांना त्रास असेल त्यांनी ते प्यावं, जेणेकरून रक्तामधली जी अतिरिक्त उष्णता आहे तीही कमी होते,
रक्त शरीरामध्ये आतमध्ये कुठेतरी रक्तस्राव होऊन ज्या इमर्जन्सी येतात त्या येत नाहीत आणि ताप तुटायलाही त्याचा फायदा होतो. तापाचे विषार शरीरातून लघवी वाटे बाहेर पडण्यासाठी याचा अतिशय चांगला फायदा होतो. त्याच्यानंतरच चिडचिड होणं वारंवार किंवा डोकेदुखी, पित्ताची बाजू असणाऱ्या लोकांना जेव्हा डोकेदुखी होते, मायग्रेन असं पटकन लोकांच्या डोक्यात येणारा शब्द आहे, पण तो मायग्रेन हा डोकेदुखीच्या एकच प्रकारांपैकी अनेक प्रकारांपैकी एक प्रकार आहे. प्रत्येक वेळेला माझं डोकं दुखतं म्हणजे मला मायग्रेन झाला आहे असा संभ्रम लोकांनी करून घेऊ नये, हे मी आवर्जून सांगेन. तर डोकेदुखीचं लक्षण किंवा वारंवार चिडचिड होण्याचं लक्षण, थकवा त्या डोकेदुखी किंवा पित्तामुळे येणारा, असं जर असेल तर त्याच्यामध्ये दुर्वांचा रस 3 ते 5 थेंब दिवसातून एक वेळ नाकामध्ये सतत सोडावा, म्हणजे रोज सोडावा. आणि एक वेळ साजूक तूप, जे गाईचं साजूक तूप असतं ते पातळ करून ते नाकामध्ये सोडावं. 8 ते 15 दिवस हे केल्यानंतर आपली डोकेदुखी किंवा चिडचिड ही जी होत असते, उगीच थकवा जाणवत असतो, हे चांगल्यापैकी कमी होतं. याच्याच बरोबर आहारामध्ये काहीतरी गोड पदार्थ, एखादा गोड पदार्थ आपल्या दुपारच्या जेवणाबरोबर थोडासा तरी खायला सुरुवात करावी, जेणेकरून अतिशय जास्त चांगल्या प्रमाणात फायदा होताना दिसतो. याच्यानंतर हातापायांची जळजळ हे जर होत असेल तर त्यासाठी म्हणून दुर्वांची ताजी चटणी करून ती हातापायावरती बांधून ठेवली किंवा दुर्वा आणि कोथिंबिरीची चटणी करून ती जर हातापायावरती बांधून ठेवली तर अगदी उत्तम फायदा होतो आणि जळजळ चांगल्यापैकी कमी होते. सोरियासिस सारखे जे त्वचा रोग असतात, त्या त्वचा रोगांमध्ये जिथे जळजळ हे लक्षण दिसतं, अशा लक्षणासाठी म्हणून ही दुर्वा आणि दुर्वा किंवा दुर्वांच्या बरोबर दुर्वा आणि कोथिंबीर अशी एकत्र चटणी करून ती जर त्या भागांवरती सोरियासिसच्या लावली तर त्याने अतिशय चांगला फायदा होतो. सोरियासिस हा एक रोग आधुनिकांनी केलेलं नामकरण आहे. आयुर्वेदानुसार त्याचे विविध प्रकार कुष्ठ प्रकाराच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये दिसतात. कुष्ठ म्हणजे अगदी लेप्रसी लगेच म्हणून घाबरायची गरज नसते. कुष्ठाचे वेगवेगळे प्रकार त्वचारोगांचे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, त्यापैकी अनेक प्रकार जे आहेत ते याच्यामध्ये मोडतात. सोरियासिसही त्यांच्याबरोबर काही अवस्थांच्या जवळ जाणारा भाग आहे. अशामध्ये जेव्हा पित्ताची जळजळ असते तेव्हाच फक्त हा उपाय करावा. इतर जी लक्षणं असतील त्यांच्यासाठी मात्र हा उपाय करू नये. त्यानंतर नागिण हा एक जो भाग आहे, जो पावसाळ्यामध्ये अति जास्त प्रमाणामध्ये काविळीसारखाच नागिण हाही प्रकार दिसतो. या नागिणीची साथ जेव्हा येते किंवा आपल्याला जेव्हा तो त्रास होतो, तो जिथे नागिणीचे चट्टे उमटलेले असतात किंवा फोड आलेले असतात तिथे प्रचंड वेदना असते, आतून खेचल्याची आणि जळजळ होण्याची जाणीव असते. अशा वेळेला अशा ठिकाणी आपण काय लावू शकतो, तर इथे सुद्धा दुर्वांचा रस घ्यावा, त्याच्यामध्ये रात्रभर थोडा तांदूळ भिजवावा, म्हणजे दुर्वांचा रस आणि थोडं पाणी, 30 ml दुर्वांचा रस, त्याच्यामध्ये 50 ml 70 ml पाणी, असं 100 ml मिक्सचर घ्यावं. त्याच्यामध्ये मूठभर तांदूळ रात्रभर भिजत घालावेत आणि त्याच्यानंतर हाताने ते कुस्करावेत. आणि हे जे पाणी असतं, हे पाणी किंवा हे जे तांदूळ असतात हाताने कुस्करल्यानंतर तुटलेले, ते हलक्या हाताने त्या नागिणीच्या पट्ट्यांवरती, चट्ट्यांवरती हे जे पाणी असतं ते सुद्धा कापसाने त्या पट्ट्यांवरती किंवा त्या चट्ट्यांवरती आपण ठेवू शकतो. आणि जेणेकरून अतिशय चांगल्या प्रकारे तिथली जळजळ आणि टोचणीसारखी जी दुखणं असतं, वेदना असते, ती अतिशय चांगली कमी होते. याचबरोबर पाण्याच्या ऐवजी किंवा दुर्वांच्या बरोबर दूध एकत्र केलं, दूध आणि दुर्वांचा रस एकत्र किंवा दूध, पाणी आणि दुर्वांचा रस एकत्र करून त्याच्यात तांदूळ भिजवून वापरले तरीही अतिशय उत्तम फायदा होतो. त्यामुळे याची लोकांनी जेव्हा गरज असेल तेव्हा आवर्जून याचा फायदा उचलावा. त्यानंतर लघवीची जी जळजळ होत असते तिथे सुद्धा कलिंगडाचा रस साधारण 20-30 ml कलिंगडाचा रस, दुर्वांचा रसही साधारण 10 ते 20 ml. याच्यामध्ये जर लघवी खुलून होत नसेल तर पिण्याचा जो सोडा वॉटर आपण म्हणतो तो एक 50 ते 100 ml. आणि जर लघवी खुलून होत असेल पण नुसतीच जळजळ असेल तर साधं पाणी असं एकत्र करावं. त्याच्यामध्ये खडी साखर जी असते ती 1 चमचा घालावी आणि हे सरबतासारखं मिश्रण घोट घोट करून सकाळी 10 ते 5च्या दरम्यान कधीही एकदा किंवा दोनदा प्यावं.
शक्यतो हे रात्री घेऊ नये. हे प्रचंड थंड पडलं तर दुसऱ्याच दिवशी किंवा 3 तासातच सर्दी होऊ शकते. त्यामुळे दिवसा उजेडी हा प्रयोग करावा आणि आपली लघवीमध्ये होणारी जी जळजळ असते ती त्वरित कमी करून घेण्याचा ह्याच्याने फायदा उठवावा. ह्याच्यानंतर ॲसिडिटीमुळे जर आपल्या छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा आंबट पाणी घशापर्यंत येत असेल तर अशा वेळेला दुर्वांचा रस कसा कामी येतो, तर दुर्वांचा रस थोडा घ्यावा. एक 30 ml पर्यंत म्हणजे 6 ते 8 चमचे दुर्वांचा ताजा रस घ्यावा. त्याच्यामध्ये पाव ते अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिसळावा आणि यामध्ये साधारण एक 10 काळ्या मनुका रात्रभर भिजत ठेवाव्या. या सकाळपर्यंत ते पाणी घेऊन फुगलेले असतील. या फुगलेल्या मनुका त्या दुर्वांच्या रसामध्ये रात्रभर ठेवल्यानंतर एक एक 2-2 काळ्या मनुका जर दिवसभरामध्ये चघळून खायला सुरुवात केली तर ॲसिडिटीमध्ये छातीची जी जळजळ किंवा आंबट पाणी वरपर्यंत येणं आणि डोकेदुखी असते त्याच्यामुळे डोक्यामध्ये घण घातल्यासारखे घाव घातल्यासारखे दुखणं जे असतं हे अतिशय चांगल्या प्रकारे कमी व्हायला सुरुवात होते. डोकं जेव्हा दुखत असतं तेव्हा हा पर्याय करायचा नसतो, पण ॲसिडिटी वारंवार जेव्हा होत असते तेव्हा हा पर्याय अतिशय उत्तम करता येतो. आणि जेव्हा हे त्रास होत नसतील तेव्हा सुद्धा एक 8 दिवस सलग केलं तर पुढे येणारा जो त्रास, वारंवार होणारा जो त्रास असतो तो चांगल्यापैकी बरा होतो किंवा लांबपर्यंत ढकलला जातो. आणि त्यामध्ये मग आपल्या खाण्यामध्ये येणारे जे कारणं असतात, तिखट किंवा मसालेदार खाणं, तर्री पिणं, हे जे प्रकार असतात, मिरचीचा ठेचा खाणं वगैरे, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत ॲसिडिटीची कारणं. ती शक्यतो टाळायला सुरुवात करावी म्हणजे मग याचा टिकाऊ फायदा मिळायला लगेच सुरुवात होते. ह्याच्यानंतर आतड्यांमध्ये होणाऱ्या जखमा म्हणजे अल्सर्स हा जो प्रकार आहे किंवा आपल्या वरच्या अन्ननलिकेमध्ये जठरामध्ये होणारे जे अल्सर किंवा व्रण असतात यांच्यामध्ये सुद्धा दुर्वांचा रस हा अतिशय उत्तम सिद्ध होतो. यांनी अंतर्गत रक्तस्राव थांबवणं आणि झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी उत्तम फायदा करून आपण घेऊ शकतो. यासाठी म्हणून याच्याबरोबर जोड द्यायची असते ती अतिशय सोपा आणि सर्वत्र उपलब्ध असलेला पदार्थ म्हणजे ज्येष्ठमध आणि खडीसाखर. साधारण 4 ते 6 चमचे म्हणजे 20 ते 30 ml दुर्वांचा ताजा रस घ्यावा. त्याच्यामध्ये 2 चमचे म्हणजे 10 ग्रॅमपर्यंत ज्येष्ठमध मिसळावा आणि 1 चमचाभर खडीसाखर मिसळावी. हे मिश्रण एकत्र कालवून ह्याच्या साधारण मटार किंवा राजमा नावाचं जे कडधान्य असतं साधारण तेवढ्या मोठ्या आकाराच्या गोळ्या बनवून त्या वाटीमध्ये ठेवाव्यात. हे मिश्रण रोज बनवून वापरण्याचं मिश्रण आहे, हे टिकत नाही. त्यामुळे सकाळी हे मिश्रण बनवावं आणि ह्या ज्या मटार किंवा राजमाच्या आकाराच्या गोळ्या आहेत ह्या 1-1 किंवा 2-2 गोळ्या दिवसातून 3 ते 4 वेळा चघळून खायला सुरुवात करावी, जेणेकरून आतमध्ये असलेले जे अल्सर्स असतात ते त्यांची संप्राप्ती तुटायला म्हणजे ते रोग बरे व्हायला म्हणून या मिश्रणाने अतिशय चांगला फायदा होतो. याच्यामधून जर इमर्जन्सीमध्ये रक्तस्राव होणार असेल तर तो रक्तस्राव सुद्धा टाळता येतो आणि आपण जी औषधी योजना घेत असतो त्याला अतिशय चांगला बळ किंवा ताकद मिळते आणि रोग बरा होण्यासाठी म्हणून अतिशय चांगला फायदा होतो. त्याच्यानंतर मूळव्याध म्हणजे पाईल्स, फिशर, फिस्ट्युला असे जे प्रकार असतात यांच्यामध्ये सुद्धा वात पित्त कफाच्या अनुषंगाने आयुर्वेदानुसार जिथे जळजळ म्हणजे पित्ताचा संबंध असतो अशा वेळेला काय करता येईल तर 3-4 प्रकार आहेत. एक म्हणजे 1 चमचा एरंडेल, 1 कप कोमट दूध साय काढलेलं आणि 1 चमचा तूप आणि 1/2 चमचा साखर किंवा गूळ असं एकत्र मिश्रण करून हे रात्री झोपताना घ्यायला सुरुवात करावी. म्हणजे पोट साफ होत नसेल तर ते आधी व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर दुर्वा, पुदिना, कोथिंबीर, धणे, जिरं यांचं एकत्र मिश्रण करून हिरवी ओली ताजी चटणी करावी आणि ती दुपारच्या जेवणामध्ये 1-2 चमचे चटणी आपण खाऊ शकतो. याच्यामध्येच ताजं ओलं खोबरं आपल्या चवीला आपल्याला आवडत असेल तर आपण घालू शकतो किंवा ते न घालता ही हिरवी ताजी चटणी ही कुठेही आलं, लसूण, मिरची न घालता चवीसाठी अगदीच घालायचं असेल तर 1-2 चिमूट सैंधव मीठ, ओवा चिमूटभर हे आपण घालू शकतो म्हणजे वेगळी चव येते. ही हिरवी चटणी खायला सुरुवात केली तर अतिशय चांगला फायदा होतो.
त्याच्यानंतर जिथे टोचणी किंवा जळजळ होत असते तिथेच दुर्वांच्या रसामध्ये बुडवलेला कापूस जर रात्रभर आपल्या मलद्वारामध्ये ठेवून दिला तर ही होणारी जळजळ अतिशय चांगल्यापैकी कमी होते. हे झाले दुर्वांचे विविध उपयोग. ही अशी दुर्वा आपल्या घरामध्ये फुलपुडीमध्ये जेव्हा येत असते तेव्हा त्याचे हे सगळे उपयोग कायम लक्षात ठेवा आणि त्यांचा उपयोग करून घेत जा. गणपती येत आहेत, त्यांच्या सर्वांना शुभेच्छा. स्वस्थ राहा, मोदक खा, पण पोट बिघडू देऊ नका. मी वैद्य सत्यव्रत नानल, मुंबईहून. पुढच्या भागात पुन्हा भेटू आपण. तोपर्यंत धन्यवाद.